नमस्ते, चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मुळ्याची भाजी। चला तर मग साहित्य पाहूया। मुळ्याची भाजी, लसूण, मिरची, तेल आणि मीठ। सुरुवातीला आपण लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घ्यायचा आहे। इथे मी 5 ते 7 कच्च्या मिरच्या आणि 7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। मिरची आणि लसणाचा ठेचा करून झालेला आहे। आता काय करायचं, मुळ्याची ही हिरवीगार पानं असतात ना, ती काढून घेतलेली आहेत मी आणि ती अशी चिरून घ्यायची आहेत। आता अशा प्रकारे सर्व भाजी चिरून घ्यायची आहे। भाजी छान चिरून झालेली आहे। आता यामध्ये पाणी घालूया आणि स्वच्छ धुवून घेऊया। अशी छान भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। 2-3 पाण्याने भाजी धुवून घ्यायची, म्हणजे काय होतं, भाजीला काय माती वगैरे काय कचरा असतो तो सगळं निघून जातो। अशा प्रकारे भाजी धुवून झालेली आहे। आता काय करायचं, शेगडीवरती कढई ठेवायची आणि शेगडी चालू करून घ्यायची आहे। आणि आता कढईमध्ये चिरून घेतलेली मुळ्याची भाजी घालायची आहे। आणि आता भाजी थोडीशी आता खालीवर करून घ्यायची आहे। आणि भाजीचं जे पाणी असतं ना, त्यावरच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे अगोदर। आता झाकण ठेवायचं आणि भाजी शिजेपर्यंत वाट पाहायची। आता मंद आचेवर भाजी शिजवून घ्यायची आहे। आता झाकण काढूया आणि भाजी शिजली का पाहूया। भाजीचा देठ असतो ना, तो असा हातात घेऊन पाहायचा आहे शिजलाय का। भाजीचा देठ छान शिजलेला आहे। आता काय करायचं, यामध्ये बघा पाणी आहे थोडंसं, तर शेगडी बंद करून घ्यायची आहे आणि हे थंड होण्याची वाट पाहायची आहे। आता काय करायचं, कढईमधली भाजी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। त्याची भाजी असल्यामुळे त्याला पाणी सुटतं भरपूर। तो भाजी काढून घेतलेली आहे आपण। आता ही भाजी आपण पिळून घ्यायची आहे। पाणी कसं निघतं, अशा प्रकारे सर्व भाजी पिळून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता भाजी छान अशी पिळून झालेली आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊया। आता काय करायचं, शेगडी चालू करून घ्यायची आहे आणि यावर कढई ठेवायची आहे। आता यामध्ये तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये लसूण आणि मिरचीचा ठेचा घालायचा आहे। आपल्या आवडीनुसार घालायचा आहे। तुम्हाला तिखट जरा जास्त हवा असेल तर तुम्ही अजून थोडासा घातला तरी चालेल। थोडंसं खालीवर करून घ्यायचं, म्हणजे लसूण आणि मिरचीचा कच्चापणा जाईल। मिरची आणि लसणाचा कच्चापणा गेलेला आहे। आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली मुळ्याची भाजी आणि पिळून पण घेतली आहे, ती घालायची आहे। आवश्यकतेप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता खालीवर करून घ्यायचं आहे। खालीवर करून झालं की यावर झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटे एक वाफ काढून घ्यायची आहे। 2 मिनिटानंतर झाकण काढायचं। एकदा असं खालीवर करून घ्या। आपली मुळ्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे। आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया।
शेगडी बंद करून घ्यायची आहे आणि भाजी एका बाउलमध्ये काढून घेऊया। याबरोबर तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा बाजरी किंवा नाचणीची भाकरी खाल्ली तरी खूप छान लागते। ज्वारीची भाजी आणि भाकरी अप्रतिम लागते बरं का, एकदा नक्की करून बघा। तुम्हाला जर मुळ्याची भाजी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता पुरतं एवढंच, बाय बाय।